नमस्कार मित्रांनो, मी आज हे कॉम्प्रेसर रिप्लेस करत आहे. ॲक्च्युली या कॉम्प्रेसरमध्ये ना वाइंडिंगचा प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम मी फाइंड केला आहे. कॉम्प्रेसरची वाइंडिंग गेल्यामुळं ते कॉम्प्रेसर काही चालू होत नाही. त्यामुळं मी कॉम्प्रेसर बदलायचा निर्णय घेतला. आणि आता बघा, मी गॅस काढतोय. त्याच्यातला गॅस काढून घेतला. येताना NRB वाल असतो, ते NRB वाल मी काढतोय. बाजूला ठेवला आणि मी NRB ची वाल कट करून घेतोय. म्हणजे मला हा NRB परत यूज करायचा आहे, म्हणून मी त्याला व्यवस्थित काढून घेतोय, बाजूला ठेवतो, कारण त्याचा वापर परत करायचा आहे. त्यानंतर आता सक्शन लाईन पण कट करून घेतोय. सक्शन लाईन कट केल्यानंतर गोल गोल फिरवून असं बऱ्याच वेळा फिरवावं लागतं त्याला. त्याच्यानंतर ते कट होतं. आता डिस्चार्ज लाईन पण कट करून घेतो. डिस्चार्ज लाईन कट करायला थोडंसं वेळ लागते. बरीच मेहनत आहे ना आमच्याही कामात. पाईपाच्या आतमध्ये एक पाईप आहे, त्याच्यामुळे थोडंसं वेळ लागला काढायला त्याला. कॉम्प्रेसर बाजूला काढून ठेवलाय. आता कॉम्प्रेसर काढून घेतलं. नवीन कॉम्प्रेसर बसवतोय. कॉम्प्रेसर ॲक्च्युली LG कंपनीचा आहे आणि फ्रीज मात्र गोदरेज कंपनीचा आहे. रिप्लेसमेंट चालतं एक. आणि LG गोदरेजपेक्षा कॉम्प्रेसर LGचं थोडंसं चांगलंच आहे, त्यामुळं गोदरेजला LG टाकून देतोय. व्यवस्थित फिट करून घेतो. कॉम्प्रेसर व्यवस्थित बसल्यानंतर ही डिस्चार्ज लाईनवर कनेक्ट करावं लागतं सुरुवातीला. डिस्चार्ज लाईन कनेक्ट करून घेतो.